नमस्कार, मी विजय साळवी आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरो ओव्हर. मंडळी, झिरो ओव्हरच्या आजच्या भागात आपण आज दिवसभरात उडालेला प्रचाराचा धुरळा आणि नेत्यांच्या बॅगांचं स्कॅनिंग पाहणार आहोत. पण आजचा दिवस राजकीय आरोप प्रत्यारोपानेही गाजला. त्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी मी तुम्हाला थोडं इतिहासात नेतो. तुम्ही म्हणाल की इथं राज्यभर राजकीय सभांचा धडाका सुरू असताना मी इतिहासात काय नेतोय, तर मंडळी जरा थांबा आणि शांतपणे ऐका. अँटिलिया, मनसुख हिरेन, जिलेटिनच्या कांड्या, 100 कोटींची वसुली, हे शब्द ऐकल्यावर काही आठवतंय का? आणि जर असेल तर ठीक, नाहीतर मी सांगतोच आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडलेला हा संपूर्ण प्रकार आजही तो महाविकास आघाडीचा पिच्छा सोडत नाहीये. दर महिन्याला 100 कोटींच्या वसुली प्रकरणाचं भूत पुन्हा पुन्हा महाविकास आघाडीच्या मानगुटीवर बसतंच. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री असलेले अनिल देशमुख नुकतेच पुन्हा चर्चेत आले होते आणि निमित्त होतं त्यांनी स्वतःच लिहिलेलं पुस्तक. त्या पुस्तकाचं नाव आहे डायरी ऑफ अ होम मिनिस्टर. त्यात त्यांनी मविया सरकारमध्ये असताना त्यांच्यावर झालेल्या 100 कोटींच्या आरोपांप्रकरणी आपली बाजू मांडली होती. त्यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही गंभीर आरोप केले. इतकंच नाही तर 100 कोटींच्या वसुली प्रकरणात आपल्याला क्लीन चिट मिळाल्याचा त्यांनी दावाही केला. जेव्हा जेव्हा त्यांना या संदर्भात कोणी प्रश्न विचारले तेव्हा तेव्हा अनिल देशमुखांनी एका अहवालाचा दाखला दिला आणि तो अहवाल होता निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा. मंडळी, हे न्यायमूर्ती चांदीवाल नाव लक्षात ठेवा, कारण महाविकास आघाडीला 2.5 वर्षांच्या सत्तेच्या काळात ज्या प्रकरणामुळे सर्वात मोठा डाग लागला, त्यांना सगळ्यात जास्त आरोप सहन करावे लागले. त्यात 100 कोटी वसुली प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक आयोग नेमला होता आणि त्याचं नेतृत्व दिलं होतं निवृत्त न्यायमूर्ती के.यू. चांदीवाल यांना. आयोग स्थापन झाला, त्यांनी चौकशा सुरू केल्या, अनेकांना समन्स बजावली. हे सगळं आपण सविस्तरपणे पाहणार आहोतच. पण जसं आम्ही म्हटलं की अनिल देशमुखांनी जेव्हा जेव्हा क्लीन चिटचा उल्लेख केला तेव्हा त्यांनी याच आयोगाच्या अहवालाचा दाखला दिला. म्हणून एबीपी माझानंही याचा अनेक महिने पाठपुरावा केला आणि अखेर निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्याशी थेट संवाद साधला. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत खुद्द न्यायमूर्ती चांदीवाल यांनीच देशमुखांच्या क्लीन चिटवर मोठा खुलासा केलाय. आपण तो खुलासा आधी पाहूया. तुमच्या कमिशनची रिपोर्ट सार्वजनिक करण्याची सर्वात मोठी मागणी करतात ते अनिल देशमुख. ते वारंवार म्हणतात. त्याचा प्रश्न असा आहे की ते वारंवार म्हणतात की आयोगचे रिपोर्ट सार्वजनिक करावं, कारण मला त्याच्यामध्ये क्लीन चिट नाही. तुम्ही त्यांना क्लीन चिट दिली आहे का? आता ते म्हणतात क्लीन चिट दिलेली आहे, पण क्लीन चिट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही, एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो. आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे, पण मी क्लीन चिट दिलेली नाही. साक्षी पुरावा आला नाही हे म्हटलंय. मग पुरावे अभावी तुम्ही म्हणताय की त्यांना पुरावे दिले गेले नाही, अभावी नाही, दिलेच गेले नाही, असूनही दिले गेले नाही असं म्हणा तुम्ही. अच्छा, म्हणजे दिले असते तर एक कुठेतरी काहीतरी घडलं असतं. आणि चांदीवालांचं महत्वाचं वाक्य ते म्हणजे क्लीन चिट असा कोणताही शब्द प्रयोग माझ्या अहवालात आलेला नाही. मंडळी, झिरो ओव्हरमध्ये आपल्याला आणखी पुढे जायचं आहे, पण पुढे जाण्याआधी वेळ झाली आहे ती झिरो ओव्हरमधला आजचा आपला पहिला प्रश्न पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न, 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी अनिल देशमुखांना क्लीन चिट नाही. न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या वक्तव्यानं मवियाच्या मतांवर परिणाम होईल का? आणि या प्रश्नाला होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. मंडळी, न्यायमूर्ती चांदीवालांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलं की अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही, आणि त्यावर आम्ही अनिल देशमुखांनाही गाठलं. पाहूयात अनिल देशमुख स्वतः काय म्हणाले. सचिन वाजेंनी जेव्हा त्यांनी बोलावलं साक्षीपुरासाठी, तर सचिन वाजेंनी सांगितलं की अनिल देशमुखांनी कधीही मला पैसे मागितले नाही, त्यांच्या कोणत्याही सहकार्याने मला कधीही पैसे मागितले नाही, असं त्यांनी आपल्या साक्षीमध्ये जस्टिस चांदीवाल साहेबाच्या समोर सांगितलं. आणि म्हणून चांदीवाल साहेबांनी सांगितलं की अनिल देशमुखांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाही. क्लीन चिट शब्द नसेलही, पण त्यांनी सरळ सांगितलं आहे की त्या अनिल देशमुखांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाही. कोणतेही पुरावे नाही याचा अर्थ शब्द वेगळा असेल क्लीन चिट, पण त्यांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलं की अनिल देशमुखांच्या विरोधात कोणतेही पुरावे आढळले नाही. हा क्लिअर कट त्यांनी म्हटलेलं आहे.
त्यांनी 11 महिने चौकशी केली. 1400 पानाचा रिपोर्ट आहे. त्यामध्ये त्यांनी कोणतेही पुरावे अनिल देशमुखांच्या विरोधात नाही असं अहवालात म्हटलेलं आहे. मंडळी, खरं तर न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली नेमलेला आयोग हा महाविकास आघाडी सरकारच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा होता. कारण संपूर्ण प्रकरणात गृहमंत्र्यांपासून अनेक बड्या नेत्यांची नावं पुढे येत होती. दिवसेंदिवस होणाऱ्या आरोपांनी तत्कालीन मविया सरकारची प्रतिमा मलिन होत होती आणि म्हणूनच आयोगाचा अहवाल प्रसिद्ध होणं ही ठाकरे सरकारसाठी अत्यंत महत्त्वाची बाब होती. मंडळी, असं असतानाही आयोगाला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली आणि तेही निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अगदी स्पष्ट सांगितले. तुम्हीच ऐका. मला माझ्या ह्या कालावधीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी पाहिजे तेवढी मदत केली नाही, हे तितकंच खरं आहे. श्री परमवीर सिंग यांची उपस्थिती कमिशनसमोर, आयोगासमोर येण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले. CID सारख्या विभागानं ते आढळून येत नाही असा रिपोर्ट वारंवार दिला. याच्यातच काहीतरी पाणी मुरतं हे त्यावेळेला ध्यानात आलं होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्ही म्हणता अडथळे निर्माण केले गेले. हो. म्हणजे तुमच्या कमिशन कमिशनचं काम आम्हाला आयोगाला स्वतंत्र जागा पाहिजे, जागा द्या म्हणून मागणी केली, ती दिली गेली नाही. आयोगाला स्टाफची व्यवस्था करा, ती दिली गेली नाही. आयोगाला गाडी द्या, ती केली नाही. त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळची जागा दाखवली, जी अयोग्य होती, पार्किंगही नव्हती. शेवटी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाची जागा, जिथं मी अध्यक्ष होतो, तीच जागा आम्ही सिलेक्ट केली. तिथं आम्ही सगळं कार्यक्रम केला. काय काय अडथळे आले ते तुम्ही स्वतः चांदीवाल यांच्याच तोंडून ऐकलं. पण इतकंच नाही तर 100 कोटींच्या वसुली प्रकरणाची चौकशी सुरू असताना चांदीवाल आयोगावरही आरोप झाले होते आणि त्या परिस्थितीतही आयोगानं आपला अहवाल पूर्ण केला. 1400 पानांचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्दही करण्यात आला. पण तो अहवाल तेव्हापासून आजपर्यंत प्रसिद्ध झालेला नाही. ठाकरेंनी त्यांच्या कारकिर्दीत 1 वर्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या कारकिर्दीत 2.5 वर्ष हा अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. त्यावरही न्यायमूर्ती चांदीवाल यांनी काय म्हटलंय ते तुम्हीच पहा. 27 एप्रिल 2022 रोजी मी तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना माझा अहवाल सादर केला होता. त्याच्यात ज्या बाबी प्रकर्षाने मांडलेल्या आहेत त्या कुठल्याही शासनाच्या पचनी पडणाऱ्या नाहीत. त्यामुळे शक्य आहे तो माझा अहवाल सार्वजनिक केला गेला नसावा. सांगाल आता आमच्या माध्यमातून सरकारला की करा, ते लोकांना कळू द्या म्हणून काय आमच्या आयोगाला. हे शासनाने निर्णय घ्यायचा आहे. शासनाने त्यांच्या सवडीप्रमाणे कुठलीही शासन व्यवस्था असो, अशा काही गोष्टी माझ्या अहवालात असतील की ते कुठल्याही शासन व्यवस्थेच्या पचनी पडणार नाहीत. असं पोलीस रिफॉर्मचा उल्लेख तुम्ही करता. नाही, मी बोलणार नाही, पण त्या कुठल्याही शासन व्यवस्थेला पचनी पडणाऱ्या नव्हत्या. म्हणजे ते एकदम स्फोटक असा कमिशनच्या तुमच्या फाइंडिंग आहे. आणि मी काही अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्याचं सूचित केलेलं आणि म्हणून काय बाहेर येत नाही. आता ते काय आपण सांगू शकत. कोणत्याही सरकारच्या किंबहुना कोणत्याही शासन व्यवस्थेच्या पचनी या अहवालात जे काही म्हटलंय ते त्यांच्या पचनी पडणार नाही असं म्हणतात स्वतः चांदीवाल. मंडळी, आता हा अहवाल प्रसिद्ध होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत तरी त्यावरून सुरू असलेलं राजकारण हे मागच्या पानावरून पुढे सुरूच राहणार. चांदीवाल आयोगाच्या अहवालात आणखी एक नाव चर्चेत होतं, ते म्हणजे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जेव्हा 100 कोटी खंडणी प्रकरणाची चौकशी सुरू झाली, त्यात आरोपी पोलीस अधिकारी सचिन वाझेची चौकशी सुरू झाली. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीसांसंदर्भातही काही दावे केले होते आणि त्या दाव्यांवर फडणवीसांनी विधिमंडळ सभागृहातच खुलासा करून महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. तेच फडणवीस आज जेव्हा संपूर्ण प्रकरणावर भाष्य करतात तेव्हा ते काय म्हणतात आपण तेही पाहू. जे मी वारंवार सांगत होतो ते पुन्हा चांदीवाल आयोगाने स्पष्ट केलं की जाणीवपूर्वक कुठलाही पुरावा नसताना मला गोवण्याचा प्रयत्न या सगळ्या लोकांनी मिळून केला. पण कर नाही त्याला डर कशाचा, त्यामुळे ते मला गोवू शकले नाहीत. हा सगळा धक्कादायक खुलासा आल्यानंतर माझं तर मत आहे एक फ्रेश CBI इन्क्वायरी या सगळ्या गोष्टीची करण्यात आली पाहिजे.
मंडळी, ही झाली फडणवीसांची मागणी. पण देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझावरच्या मुलाखतीचा दाखला देऊन राजकीय पलटवारही केला. आज अनिल देशमुखांच्या काटोल मतदारसंघात फडणवीसांनी प्रचार सभा घेतली. तिथं मवियाकडून अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात महायुतीचा प्रचार करत असताना फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला. काय म्हणालेत फडणवीस, तुम्हीच पहा. ज्यांना उमेदवार म्हणून त्यांनी उभं केलं ते सलील बाबू, या सलील बाबूंच्या बद्दल देखील आज जस्टिस चांदीवाल यांनी सांगितलं की त्या ठिकाणी 40 लाख रुपये बदलीचे घेतल्याचा पुरावा तो वाझे देत होता, पण माझ्या कार्यकक्षेबाहेर असल्यामुळे मला तो पुरावा रेकॉर्डवर घेता आला नाही. आता मला सांगा, अशा प्रकारचे उमेदवार जर आपण या ठिकाणी निवडून दिले तर काय आपला विकास होणार आहे? मंडळी, खरं तर आपण आज जी चर्चा करतोय ना, ते 100 कोटींचं कथित वसुली प्रकरण खरं तर बरंच नंतर उघडकीस आलं होतं. पण या सगळ्याची सुरुवात झाली होती ती उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बाहेर, म्हणजे त्यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकं ठेवण्यात आल्याच्या प्रकरणापासून. त्यानंतर 2 आठवड्यांनी मनसुख हिरेन या व्यापाऱ्याची हत्या झाली आणि आरोपांचा स्फोट होऊ लागला. बघता बघता हे प्रकरण आधी सचिन वाझे आणि मग थेट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं. अँटिलिया आणि हिरेन प्रकरण नेमकं काय होतं तो फ्लॅशबॅक आपण पाहूयात 0 आवरच्या खास रिपोर्टमधून. एल्टामाउंट रोड, मुंबई. भारतातली सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचं अँटिलिया निवासस्थान याच रोडवर आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी अँटिलिया पासून 100 मीटरवर एक महिंद्रा स्कॉर्पिओ कार आढळली. या कारमध्ये जिलेटिनच्या 20 कांड्या होत्या. बातमी पसरली आणि संपूर्ण देशात खळबळ माजली. पण पुढे जे सत्य बाहेर येणार होतं ते या घटनेपेक्षाही जास्त चक्रावून टाकणारं होतं. मुंबई क्राईम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचा प्रमुख API सचिन वाझे यानंच ही कार तिथं ठेवल्याचा आरोप झाला. अख्खा मुंबई पोलीस विभाग हादरला. स्कॉर्पिओ कार तिथं पार्क होत असताना एक टोयोटा इनोवा तिथे आली. त्यात वाझे होता. ख्वाजा युनुस कोठडी मृत्यू प्रकरणी जेलमध्ये गेल्यानं आणि नंतर अनेक वर्ष निलंबित असल्यानं वाझेची प्रतिमा पुरती मलिन झाली होती. ती सुधारण्यासाठी, प्रमोशन मिळवण्यासाठी आणि जमलंच तर मुकेश अंबानींकडून पैसे मिळवण्यासाठी वाझेनं हा कट रचल्याचं तपासात समोर आलं. मात्र हे प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून वाझेनं आणखी एक गंभीर गुन्हा केला होता. ठाण्यात कार ॲक्सेसरीजचा व्यवसाय असणारे मनसुख हिरेन यांच्या हत्येत वाझे सामील होता असा आरोप आहे. याचं कारण ऐकल्यावर भल्या भल्यांच्या अंगावर काटा आला होता. अँटिलिया बाहेर स्फोटकं आपणच ठेवायची, त्याचा तपास आपल्याकडेच येईल, तो खोटेपणानं करायचा. जेलमध्ये असलेल्या मात्र या गुन्ह्याशी काहीही संबंध नसलेल्या काही गुन्हेगारांवर त्याचं खापर फोडायचं आणि केस सॉल्व्ह केली म्हणून जाहीर करायचं असा वाझेचा प्लॅन होता. मात्र तो प्लॅन सपशेल फसला. कारण वाझेला वाटलं होतं त्याच्या शेकडो पटीनं अँटिलिया प्रकरण पेटलं आणि त्यात राजकारण शिरलं. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण बजेट अधिवेशनात लावून धरलं. त्यामुळे तेव्हाच्या मविया सरकारला केस मुंबई पोलिसांकडून काढून महाराष्ट्र ATSला द्यावी लागली. आता आपलं बिंग फुटणार या भीतीनं वाझे बुडाला. त्यावर त्यानं उपाय काढला, तो म्हणजे मनसुख हिरेन यांनी स्फोटकं ठेवल्याचा आरोप स्वतःवर घ्यावा. पण हिरेन यांना हे मान्य होणं शक्यच नव्हतं. आरोप स्वीकारण्यासाठी त्यांनी साफ नकार दिला. मग वाझे आणखी घाबरला, कारण आता हिरेन यांना या कटाचा सगळा काळा चिट्टा माहीत झाला होता. मग कट शिजू लागला मनसुख हिरेन संपवण्याचा. हा कट वाझेनं नाही तर प्रदीप शर्मांनी रचला असं नंतर तपासात समोर आलं. 4 मार्च 2021 रोजी शर्मांचा माणूस संतोष शेलार यानं हिरेनला फोन केला. कांदिवली क्राईम ब्रांचमधून इन्स्पेक्टर तावडे बोलतोय, मला लगेच कांदिवलीत भेटा, तुमच्यासाठी कारची व्यवस्था केली आहे असं संतोषनं हिरेन यांना सांगितलं.
त्यानुसार रात्री 8:30च्या सुमाराला ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या सूरज वॉटर पार्क जवळ हिरेन आणि संतोषची भेट झाली. संतोषच्या फोक्सवॅगन पोलो कारमध्ये हिरेन बसले. तासाभरात ही पोलो कार घोडबंदर घाटात पोहोचली. तिथं हिरेन यांना एका शेव्हरोले तवेरा कारमध्ये बसवण्यात आलं. गाडीत आधीपासूनच 5 ते 6 जण होते. मधल्या सीटवर दोघांच्या मध्ये हिरेन यांना बसायला लावलं. जशी कार सुरू झाली तसं तिसऱ्या सीटवर बसलेल्या दोघांनी वायरच्या सहाय्यानं हिरेन यांचा गळा आवळला आणि काही सेकंदात हिरेन यांचा मृत्यू झाला. नंतर त्यांचा मृतदेह कशेळीच्या खाडीत फेकून देण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला आणि पुन्हा एकदा वाझे फसला. स्वतःला वाचवण्यासाठी त्यानं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. देशमुखांनी मला मुंबईतील सगळ्या बारमधून प्रत्येकी 3 ते 3.5 लाख रुपये गोळा करण्यास सांगितलं. एकूण 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट होतं असा लेखी आरोप वाझेनं केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जणू भूकंप झाला. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देखील देशमुखांवर हाच आरोप केला. 17 मार्च रोजी देशमुखांनी परमबीर यांची बदली केली. मात्र विरोधक देशमुखांचा राजीनामा मागत होते. मुंबई हायकोर्टातील वकील जयश्री पाटील यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली, जी हायकोर्टानं मान्य केली आणि सीबीआयला प्राथमिक तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर 5 एप्रिल रोजी अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये दररोज आरोपांच्या फैरी घडत होत्या. त्यानंतर जे काही घडलं ते आपण याआधी पाहिलंच आहे. आरोप प्रत्यारोप होत राहतील, खटले सुरू राहतील, त्यातून कदाचित सत्य समोर येईलही. या सगळ्या शक्यतांमध्ये एक सत्य मात्र कधीच बदलणार नाही आणि ते म्हणजे कशाशीच काही संबंध नसलेल्या मनसुख हिरेन यांना नाहक आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या जाण्याचं दुःख त्यांच्या कुटुंबियांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत राहील. अमय चुंबळेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. आणि या फ्लॅशबॅकनं तुम्हाला अख्खी घटना समजली असेल. म्हणजे अगदी अँटिलियाच्या बाहेर स्फोटकं ठेवल्यापासून थेट 100 कोटींच्या वसुलीचे आरोप होण्यापर्यंत. म्हणून न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला 5 दिवस राहिलेले असताना महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. आणि त्याच्याशी संबंधित आहे आमचा आजचा पहिला प्रश्न. एबीपी माझाच्या सुजाण प्रेक्षकांनी त्या प्रश्नावर सोशल मीडियावर अगदी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात, पण त्याआधी पाहूयात मीडिया सेंटरवर आमचा आजचा पहिला प्रश्न काय होता. आजचा पहिला प्रश्न होता, 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी अनिल देशमुखांना क्लीन चिट नाही. न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या वक्तव्यानं मवियाच्या मतांवर परिणाम होईल का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. पण त्याशिवाय या पर्यायांना कौल देण्याशिवाय काहींनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. शंतनू गौतम म्हणतात, एक्सवर अजिबात नाही, कुणाला कितीही क्लीन चिट द्या हो, सगळेजण एका माळेचे मणी आहेत. योगेश पुरोहित युट्यूबवर म्हणतायत, हे सर्व भाजपचं षडयंत्र आहे. युट्यूबवर शिवराम वाटकर म्हणतायत, मग भाजप नवाब मलिकांचं काय करणार? फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, मुळात हे प्रकरण काय होतं आणि 100 कोटींची खंडणी कोणी कोणास मागितली याच्याशी सामान्य जनतेला काहीच देणं घेणं नाही. चांदीवाल आयोगाचा अहवाल विधानसभेच्या पटलावर यायला हवा होता, तो आला नाही, याला जबाबदार कोण? न्यायमूर्ती चांदीवाल हे आत्ताच का सांगतायत? त्यांना निवडणुकीनंतरही मुलाखत देता आली असती. यामागे बरंच राजकारण आहे. फेसबुकवरच स्वरूप सिंग विराडे म्हणतायत, मतांवर काही परिणाम होणार नाही, पण न्यायव्यवस्थेवर नक्कीच भाजपची पकड असल्याचं सिद्ध होतं. न्यायाधीशाने अशा पद्धतीनं एका व्यक्तीची न्यायालयीन प्रक्रिया सार्वजनिक करणं कितपत योग्य आहे? इंस्टाग्रामवर मदन सिंग राजपूत म्हणतायत, 100% फरक पडेल. इंस्टाग्रामवरच भगवान म्हणतायत, एखाद्या खटल्याविषयीची माहिती अशा प्रकारे खुद्द न्यायाधीशांना देता येते का, हे सामान्य माणसाला कळायला पाहिजे, कारण या अगोदर न्यायाधीशांच्या मुलाखती बघायला मिळाल्या नाही.
आणि मंडळी, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता जाऊयात या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येही आपल्यासोबत आहेत. त्या दोघांशी आपल्याला चर्चा करायची आहे. पण पहिला प्रश्न आपला असणार आहे तो जितेंद्र आव्हाडांना. जितेंद्र आव्हाड, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा खास कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. खरं तर जस्टिस चांदीवाल यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत 100 कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. यावर तुमची आणि तुमच्या पक्षाची प्रतिक्रिया काय? क्लीन चिट म्हणजे अगदी तुम्ही दोषी नाहीत असं काय म्हटलेलं नाही, पण प्रत्येक पानावर कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. प्रत्येक पानावर कुठलाही पुरावा उपलब्ध नाही हे वाक्य जेव्हा येतं तेव्हा ते दोषी नाही ते सिद्ध होतं. फक्त भाषा वेगवेगळी असते. जितेंद्र आव्हाडजी, या प्रकरणानं खरं तर मविया सरकारच्याच काळात मवियाची मोठी बदनामी झाली होती. पण आता अनिल देशमुखांना लिहिलेल्या पुस्तकानंतर चांदीवालांनी मुलाखत दिली आहे आणि त्या मुलाखतीनं मवियाच्या अडचणी वाढतील असं वाटतं का तुम्हाला? त्या मवियाचा काही संबंधच नाही त्याच्यामध्ये. महाविकास आघाडीला विश्वासात घेऊन काही त्यांनी पुस्तक लिहिलेलं नाही ना. एका बाजूला शरद पवार साहेब बसले, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे बसले आणि ते पुस्तक लिहित आहेत असं काय नाही ना. त्यामुळे वैयक्तिक मत त्यांचं असू शकतं आणि वैयक्तिक मत हे आपल्या म्हणजे चांदीवालांचं पण असू शकतं जे त्यांनी आज मांडलं आहे. त्याच्यामुळे एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज गॉट हिज ओन ओपिनियन. जितेंद्र आव्हाडजी, आपले आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आहेत. केशवजी, आज जे जस्टिस चांदीवाल यांनी एबीपी माझाला खास मुलाखत दिली आणि त्यात त्यांनी अगदी स्पष्ट केलंय की 100 कोटीच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही. यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया अशी आहे की या सगळ्या खरं चांदीवाला नेमला कुणी होता? तो उद्धव ठाकरे सरकारच्या काळात नेमला गेला हो, होता. बरोबर. या संदर्भातली चौकशी करण्यासाठी तो नेमला गेला होता. पण अनिल देशमुख आणि शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे जे काही लोक आहेत ते सगळे काय सांगत होते, चांदीवाल आयोगाचा अहवाल उघडा करा, तो खुला करा, त्यातनं ते बाहेर येईल, तिने निर्दोष दिलेले आहे. पण आज चांदीवाल सांगितलंय की चांदीवाल समितीच्या त्या चेअरमनी स्वतः सांगितलं की अशा प्रकारे अनिल देशमुखांना कोणतीही क्लीन चिट दिली नाही. मग चांदीवाल आयोगाचा अहवाल दडपून ठेवण्याचं उद्धव ठाकरे सरकारचं कारण काय होतं? नंबर 1. नंबर 2, भारतीय जनता पार्टीची ही स्पष्ट मागणी की या प्रकरणाची थेट सीबीआय चौकशी झाली पाहिजे, कारण यातलं अनेक प्रकरणं गंभीर आहेत आणि ज्या तालावरती गेले काही दिवस अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचे अनिल देशमुख आरोप करत होते, अत्यंत घाणेरडं त्यांनी काही त्या पुस्तकातला काही उल्लेख त्यांनी त्या ट्विटवरती आणि बाकी सगळ्या ठिकाणी करताना केले. या सगळ्या विषयामध्ये अनिल देशमुखांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. ते खोटे आहेत हे आज चांदीवाल आयोगाच्या जे काही तिने मुलाखत तुमच्याकडे दिली आहे त्याने सिद्ध होतं. त्यामुळे या प्रकरणामध्ये सविस्तर खोलात जाण्याची गरज आहे आणि त्यासाठी स्वतंत्र सीबीआय चौकशी झाली पाहिजे. या मवियामध्येच तर काही गडबड नव्हती ना? मवियाच्या लोकांनीच तो अहवाल जाणीवपूर्वक दडपून ठेवला होता का? कारण हे प्रश्न स्वाभाविकपणे आता येत आहेत. कारण चांदीवालांनी केशवजी, हा प्रश्न येतोच आहे आणि चांदीवालांनी पण त्याचा उल्लेख केलाय मुलाखतीत की या अहवालात त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्या कुठल्याही सरकारला किंवा कुठल्याही शासन व्यवस्थेला पचनी पडणार नाहीत, हे देखील चांदीवालांचे शब्द आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकाळात 1 वर्ष आणि पुढच्या ज्या महायुतीचं जे सरकार आहे त्या सरकारनं देखील 2.5 वर्ष हा अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. तर त्यावर तुम्ही काय म्हणाल? नाही, असं आहे की मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न केला की ज्या ह्याच्यावरती पहिल्यांदा देशमुखांनी खरं तर आज बाहेरून स्पष्ट करून माफी मागायला पाहिजे होती. कारण सर्व देशमुखांचा डिफेन्स, अनिल देशमुखांचा डिफेन्स, बचाव हा सगळ्या एकाच मुद्द्यावरती होता की चांदीवाल आयोगाचा अहवाल खुला करा, चांदीवाल आयोगाचा अहवाल खुला करा, सत्य बाहेर येणार आहे. पण त्या सगळ्याच्यामध्ये गोष्टी त्या अहवालात सबमिट झालेल्या दिसतात. ज्या पद्धतीने 100 कोटीच्या खंडणीचे किस्से त्यावेळी रंगले, ज्या पद्धतीने 100 कोटी रुपये कशा पद्धतीने परमवीर सिंगांनी गोळा करायला सांगितलं गेलं होतं, परमवीर सिंगांनी सांगितलं, सचिन वाझेचा जबाब आहे, या सगळ्या गोष्टी दर्शवतात की या ठिकाणी दाल में कुछ काला ने पुरी दाल ही महाविकास आघाडी की काली थी. आणि मग अशा पद्धतीने जो आयोग तुम्हीच नेमला होता, तुमच्याच कार्यकाळात नेमला होता, तो उद्धव ठाकरेंनी खुला ओपन का नाही केला?
का उद्धव ठाकरे किंवा त्यावेळेचे शरद पवार गटातले जे कोणी होते त्यांना अजून काही वेगळी भीती वाटत होती, त्यांच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचतील अशी शक्यता आता जे काही शरद पवार गटातले नेते आहेत त्यांना भीती अशी वाटत होती? या सगळ्या शक्यता, कारण शेवटी 100 कोटीचे वाटेकरी कोण कोण आहेत? का एकटे अनिल देशमुख 100 कोटीचे वाटेकरी होते? हे सगळे आपल्याला माहिती नाहीये. हे सगळे प्रश्न आपल्याला मान्य करता येतात, पण उद्धव ठाकरेंचा खुलासा असा आहे की त्यांचं सरकार पडलं आणि त्यांना हा प्रसिद्ध करता आला नाही, पण पुढच्या 2.5 वर्षाच्या काळात हा प्रसिद्ध झाला नाहीये. असं आहे की शेवटी प्रत्येक याची एक न्यायालयीन प्रक्रिया असते सगळ्याच्यामध्ये. तो प्रस्ताव, तो अहवाल, खरं म्हणजे उद्धव ठाकरे ज्या गतीने उद्धव ठाकरेंनी हा नेमला होता त्यावेळी चौकशी अहवाल कोर्टाच्या आदेशानंतर, त्याच्यानंतर ना खरं म्हणजे उद्धव ठाकरे त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये सबमिट केल्यानंतर बराच काळ उद्धव ठाकरेंकडे होता. आमचं म्हणणं पहिला प्रश्न तेच आहे, हे सरकार आल्यानंतर त्या अहवालावरती काय करायचं याचा निर्णय सरकारबद्दल कडे त्याची कारण आहेत. पण मुळामध्ये उद्धव ठाकरे, आमचा प्रश्न असा आहे 100 कोटीचे वाटेकरी आणखीन शरद पवार गटामध्ये किंवा उद्धव उभाटा गटापर्यंत होते का? आणि म्हणून हा अहवाल दडपण्याचं कारस्थान उद्धव ठाकरे आणि त्यावेळेस मुख्यमंत्री आणि शरद पवार उभाटा आणि त्यावेळेचं शरद पवार गट यांनी केलं होतं का की तो अहवाल बाहेर येऊ नये? मग आता जाणीवपूर्वक अनिल देशमुख एकीकडे भाजप टीका करण्याचं कारण काढून तो अहवाल ओपन करा असं म्हणत होते. बरं, अनिल देशमुखांचा या सगळ्यावरती खुलासा आलाय का? कारण त्यांचा सगळा बचाव जो होता आतापर्यंत आपण पाहतोय त्या पुस्तकापासून अनेक गोष्टी की चांदीवाल समितीचा अहवाल येऊ द्या, खरं सत्य बाहेर येईल. पण खरं सत्य झालं, चांदीवाल कमिशननी कुठंही अनिल देशमुखांना निर्दोष सोडलं नाही. बरोबर आहे, अनिल देशमुखांना क्लीन चिट मिळालेली नाही हे चांदीवाल यांनी म्हटलेलं आहे. केशवजी, आपण या चर्चेसाठी, या संवादासाठी आपला अतिशय मोलाचा वेळ दिला त्याबद्दल आपले आभार. वळूयात पुढच्या बाबतीत. मंडळी, गेल्या 3 दिवसांपासून निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात नेत्यांच्या बॅगा तपासण्याचा मुद्दा हा प्रचंड गाजतोय. उद्धव ठाकरेंनी प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांच्या बॅगांच्या झालेल्या तपासणीचे व्हिडिओ सलग 2 दिवस आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आणि मग सुरू झाला अन्य नेत्यांच्याही बॅगा तपासणीच्या व्हिडिओचा सिलसिला. दिवसाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ हा महाराष्ट्र भाजपनं पोस्ट केला. 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर असताना फडणवीसांच्या बॅगांची तपासणी झाली होती आणि त्याचा व्हिडिओ आज प्रसिद्ध करण्यात आला. सोबतच भाजपनं ठाकरेंना जोरदार टोमणाही लगावला. त्यानंतर व्हिडिओ आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. मुख्यमंत्री आज प्रचारासाठी पालघर जिल्ह्यात गेले होते. तिथं लँड झाल्यावर हेलिकॉप्टरमध्ये ठेवलेल्या बॅगा या निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांची तर आज 2दा बॅग तपासण्यात आली. आधी बारामतीत आणि मग परभणीत दादांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपच्या प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर होते. त्यांच्या बॅगा आणि कापडी पिशव्यांचीही झडती घेण्यात आली. आणि मंडळी, गडकरींप्रमाणेच नाना पटोले आणि शंभूराज देसाई यांनाही तपासणीला सामोरं जावं लागलं. कसंही मंडळी, निवडणुकीत कुठली गोष्ट मुद्दा बनेल याचा काहीच नेम नाही. जाता जाता फक्त एवढंच की ज्या तत्परतेनं निवडणूक आयोग हा सध्या नेत्यांच्या बॅगा तपासतोय, त्याच तत्परतेनं प्रचारात दिलेली आश्वासनं आपण पूर्ण करतोय का हे निवडणुकीनंतर नेत्यांनी तपासून पाहावं. मंडळी, बॅगा तपासण्यासाठी नेमकी नियमावली काय आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली. बॅग चेक करणं हा खरं म्हणजे आमच्या ज्या FSTs असतात त्यांच्या कार्यवाहीचा नेहमीचा भाग आहे. त्याबद्दलची SOP जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेली आहे ती अतिशय स्पष्ट आहे. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की एखादा नेता किंवा स्टार प्रचारक हा जर हेलिकॉप्टरद्वारे किंवा खाजगी विमानाद्वारे एखाद्या नॉन कमर्शियल विमानतळावर, नॉन कमर्शियल अशा जिथनं अरेंजमेंट झालेली आहे अशा ठिकाणी जर उतरत असेल तर तिथे त्या बॅगेजची तपासणी व्हायला पाहिजे. हेलिकॉप्टरची किंवा व्यक्तीचं फ्रिस्किंग हे त्याच्यामध्ये अपेक्षित नाही. त्याचप्रमाणे हँडबॅगसुद्धा याच्यातून स्पेअर केलेले आहेत. परंतु त्या बॅगेजेस जर त्या हेलिकॉप्टरमधून आपल्या मतदारसंघामध्ये उतरत असतील तर त्याचं मात्र चेकिंग व्हायला पाहिजे अशी SOP क्लिअर आहे. खरं सांगायचं म्हणजे आचारसंहितेच्या काळामध्ये हा एक प्रोसिजरचा भाग आहे आणि सर्वच राजकीय पक्ष, सर्वच उमेदवार यासाठी सहकार्य करत आहेत.
मंडळी, 0 ओव्हरची हीच खासियत आहे. प्रत्येक बाजू आपल्याला स्पष्टपणे समजली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण निवडणूक आयोगाचे किरण कुलकर्णी यांची ही मुलाखत पाहिली. आणि आता बातम्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या. उद्धव ठाकरे हे गोव्यातून रस्त्यानं सिंधुदुर्गात दाखल झाले. गोवा महाराष्ट्राच्या सीमेवर म्हणजे इन्सुली चेक नाक्यावर उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा हा तपासणीच्या उद्देशानं थांबवण्यात आला. पण त्या ताफ्यातल्या मुख्य वाहनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचं दिसताच त्या ताफ्याला वाट मोकळीही करून देण्यात आली. त्यानंतर सावंतवाडी मतदारसंघातील उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सावंतवाडीतल्या एका चौकामध्ये जाहीर सभा झाली. सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी राणेंनी दिलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आपण रस्त्यानंच सिंधुदुर्गात आल्याचा खास उल्लेख केला. लोकसभा निवडणुकीत नको त्या माणसाला निवडून दिलं असं म्हणून कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित जनतेला उद्देशून केला. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांचाही उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. दीपक केसरकर म्हणजे खाली मुंडी पाताळ धुंडी. 2014 साली त्यांनी चांगला माणूस असल्याचा आवडला होता. याकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधलं. पण मनी नाही भाव नि देवा मला पाव अशी केसरकरांची स्थिती असल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. पण आत्ताचे जे आमदार ज्यांना आपणच मोठं केलं, म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणतात ना खाली मुंडी पाताळ ढुंडी, हे असं सतत खालीच बघून बोलतात. अगदी म्हणजे आता काय मी नक्कल वगैरे करणार नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आधी काय आवडला होता. 2014 साली मला वाटलं अरे वा चांगला माणूस दिसतोय, सभ्य माणूस आहे, सज्जन आहे. शिर्डीला जातात, पण शिर्डीला गेल्यानंतर साईबाबांचा जो मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी, ना श्रद्धा पण नाही आणि सबुरी पण नाही. म्हणजे नुसतं जातात आणि साईबाबांपुढे उभे राहतात, मनी नाही भाव आणि म्हणतात देवा मला पाव. कसं काय पावणार. माझ्याकडे माहिती आहे हेच महाशय आणि त्यांचे मित्र टिमलो असं ऐकलं, तुम्ही कन्फर्म करा, आपल्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सीमेवरती फिरत होते जागा शोधायला. हे जागा शोधत होते ते अदानीच्या गोल्फ कोर्ससाठी शोधत होते. अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणवासीयांना फसवताय आणि यांच्या हक्काच्या जागा खेचून मग त्या खाणी असतील आणखीन काय असेल सगळं काही ओरबडून घ्यायचं आणि अदानीच्या चरणी वाहून टाकायचं. सरकार आणल्यानंतर मी अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढून घेणार परत आणि माझ्या गिरणी कामगारांना तिथे परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर देईन. आणि मग माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सावंतवाडीतून कणकवलीत दाखल झाले. संदेश पारकरांच्या प्रचारासाठी घेतलेल्या तिथल्या सभेत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंच्या शरीरयष्टीवरून टीका केली. बघा तिथं ते काय म्हणाले. त्यांनी मला आव्हान दिलं, येऊन रस्त्याने जाऊन दाखवा, हेलिकॉप्टरने येऊ नका. अरे रस्त्याने येऊन जायला पहिला तुझ्यावरती तिकडे जे 2 बसलेत ना दिल्लीमध्ये त्यांना म्हणून रस्ता तरी नीट करा. तरी बरं की त्यांच्या साईज प्रमाणे त्यांना खातं मिळालं होतं. अतिसूक्ष्म आणि अतिसूक्ष्म. लोकसभेच्या वेळेला बोललो होतो, जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे. मग ते अमित शहा असतील, मी काय करू. आणि मग बारसूमधील प्रस्तावित रिफायनरी मी होऊ देणार नाही याचाही पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गातल्या आपल्या प्रचार दौऱ्यात पुन्हा केला. आणि त्या एवढ्या खिशातल्या वचननाम्यात सुद्धा मी म्हटलंय की मी रिफायनरी जी बारसूला येते ती होऊ देणार नाही, ती मी रद्द करणार. नाणार तर घालवलाच, ते माझं वचन होतं. आणि बारसू सुद्धा मी तिकडे लोकांचा विरोध आहे ना, मी लोकांच्या विरोधात काही होऊ देणार नाही, हे माझं वचन आहे. आणि आता जाऊयात तुमचं सगळ्यांचं लक्ष असलेल्या बारामतीत, कारण तिथं पुन्हा एकदा किंबहुना पवार विरुद्ध पवार लढाईचा दुसरा अंक रंगलाय. बारामती मतदारसंघातून उभं असलेल्या अजित पवार यांनी आज लोणी तसंच कडेपठार येथे सभा घेतली आणि आजच्या या सभांमधून काका पुतण्या वादाचा नवा अंक सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. शरद पवार रिटायर झाल्यावर बारामती मीच बघणार असं सांगताना अजितदादांनी त्यांचे पुतणे असलेल्या युगेंद्र पवारांवर बोचरी टीका केली. आता दौंडवरून बारामती पर्यंतच रेल्वे येत होती, ही आता आपण कधी पुलापासून फलटणला जोडली. मागं कधी ते काम झालं नाही. ज्यावेळेस त्यांना मी सांगितलं त्या सरकारला, त्यावेळेस त्यांनी ते करून दिलं. ही गोष्ट खरी याची खरं ते मान्य केलं पाहिजे. आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की परत आता
मला या बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे, कारण वयाचा सगळ्यांचा विचार करतात. आता काही जण वेगवेगळे लोक भेटतायत, सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या, तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे, मला काही म्हणायचं नाही. आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या. त्याला म्हणलं कमिटकटीनेच झालं, पोरग सोडलं की एकदम नातूच काढला. म्हणजे मी मुलासारखाच आहे ना, पुतणे असलो तरी मुलासारखाच आहे. आणि माझ्यात काय कमी आहे, मी काय कमी केलेलं आहे? मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. आज मी तुमचा अर्थसंकल्प 6.5 लाख कोटीचा मी सांभाळतोय. 6.5 लाख कोटी, त्याच्यामध्ये त्याला म्हणा टिंब काढून दाखवत 6.5 लाख. तो माझा पुतण्याच आहे, मी टीका करणंही बरोबर नाही. कालच पंतप्रधानांच्या बरोबर माझी म्हणजे सभा त्यांच्या बरोबर होती, मी त्याच्यामध्ये पण त्यांना त्या ठिकाणी बोललो. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जे महत्वाचे प्रश्न आहेत ते त्यांनी मांडले, त्याच्यामध्ये पुढावर टीका टिप्पणी केली नाही. मागच्या वेळी जरा गडबड झाली होती. आणि राज्यभरातील बातम्या पाहिल्यानंतर मंडळी आता वेळ झाली आहे आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पुन्हा वळण्याची. आज एबीपी माझाला न्यायमूर्ती चांदीवाल यांनी मुलाखत दिली आणि त्यात त्यांनी मवियाच्या काळातील 100 कोटी खंडणी प्रकरणावर अनेक गौप्यस्फोट केले. त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न आणि त्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत पोल सेंटर. आपला प्रश्न होता 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी अनिल देशमुखांना क्लीन चिट नाही, न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या वक्तव्यानं मवियाच्या मतांवर परिणाम होईल का? 60,000 मतं आली आहेत युट्यूबवर आणि होय म्हणतायत 34% प्रेक्षक आणि 66% प्रेक्षक म्हणतायत नाही. एक्सवर त्याच प्रश्नावर आलेला कौल आपण पाहतोय. 74% प्रेक्षक म्हणतायत होय, पण 26% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 68% प्रेक्षक म्हणतायत होय, पण 32% प्रेक्षक म्हणतायत नाही. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 14% प्रेक्षक म्हणतायत होय, पण 86% प्रेक्षक म्हणतायत नाही. मंडळी, न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीनंतर अनिल देशमुख, परमबीर सिंग आणि सचिन वाझेवर अधिकच प्रश्न उपस्थित झालेत, यात शंका नाही. पण या सगळ्या प्रकरणात जनतेच्या हाती काय लागलं हा देखील प्रश्न आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांनी आयोगाला पुरावे दिले का? तर उत्तर आहे नाही. अनिल देशमुख यातून निर्दोष सुटले का? त्यांना क्लीन चिट मिळाली का? उत्तर आहे नाही. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक केला होता का? उत्तर आहे नाही. महाविकास आघाडी सरकार जाऊन महायुती सरकार सत्तेत आलं, त्याला 2.5 वर्षही झाली, पण त्याही सरकारनं तरी अहवाल जनतेसमोर ठेवला का? उत्तर आहे नाही. 100 कोटींची खंडणी खरंच मागितली होती का? त्यात परमबीर सिंग यांची काय भूमिका होती? वाझेनं आतापर्यंत जे काही आरोप केले ते खरे आहेत का? यातील एका तरी प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालं आहे का? तर उत्तर आहे नाही. म्हणजे जनता जो कर भरते त्यातून आयोग नेमले जातात, मात्र त्या आयोगांचे अहवाल मात्र क्वचित जनतेपर्यंत पोहोचू दिले जातात. ज्या व्यक्तीवर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी 1.5 वर्ष होती, ती व्यक्ती दोषी आहे की नाही हे कळण्याचा जनतेला अधिकार आहे की नाही? केवळ आरोप करायचे, मग सरकारनं आयोग नेमायचा, त्या आयोगानं वारंवार कालावधी वाढवूनही मागायचा, सरकारनं तो मान्य करायचा, कधीतरी 2-5 वर्षांनी अहवाल द्यायचा आणि शेवटी तो संवेदनशील म्हणून त्या काळातल्या सरकारनं मंत्रालयातल्या एका कपाटात तो अहवाल ठेवून द्यायचा. हा सगळा घटनाक्रम आपण किती वेळा पाहिलाय याची मोजदादही करता येणार नाही. केवळ त्या वेळेची राजकीय गरज भागवण्यासाठी हे आयोग नेमले जातात का असं म्हणायला त्यामुळेच जागा आहे. आपली सिस्टीम ही आपल्यासाठी नसून केवळ सिस्टीमच्याच गरजा पुरवण्यासाठी आहे का असा प्रश्न पडतो. आणि तसं जर असेल ना, तर आपल्या राजकीय स्थितीत, प्रशासकीय यंत्रणेत, पोलीस यंत्रणेत बदल कसे होतील? आपल्या कामकाजात पारदर्शकतेचा नारा प्रत्येकच सरकार देत असतं,
पण बहुतेक वेळा तो केवळ देखावा असतो हे नाईलाजानं म्हणावं लागतं. त्यामुळे घोटाळ्यांच्या चौकशीसाठी, गंभीर आरोपांच्या चौकशीसाठी यापुढेही आयोग नेमण्यात येतील, पण त्या आयोगाच्या तपासाचा, चौकशीचा खरा उपयोग होण्याचा योग मात्र जुळून व्हावा असंच सर्वसामान्य जनतेच्या मनात असावं. मंडळी 0 ओव्हरच्या या तिसऱ्या सत्रात आपण एक धक्कादायक आणि सगळ्यांनाच विचार करायला लावणारी बातमी पाहणार आहोत. उत्तराखंडच्या डेहराडून शहरात मंगळवारी पहाटे एक भीषण अपघात झाला आणि त्यामध्ये 6 तरुणांना आपला जीव गमवावा लागला. श्रीमंत व्यापारी कुटुंबातले हे 6 तरुण रात्री पार्टी करून परतत होते. एका लक्झरी कारनं त्यांच्या इनोव्हा हायक्रॉस कारला ओव्हरटेक केला आणि काहीही कारण नसताना त्या इनोव्हाच्या चालकाला त्या घटनेचा राग आला आणि मग त्यानं कारचा वेग ताशी 100 किलोमीटरवर नेला. पण एका चौकात एक ट्रक व्यवस्थित जात होता. त्या ट्रकवर ही इनोव्हा आदळली आणि 7 पैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. मंडळी, हा अपघात इतका भयंकर होता की 2 जणांचं शीळ हे धडापासून वेगळं झालं. मृतांमध्ये 2 तरुणींचाही समावेश आहे. हे सर्वजण 20 ते 22 वर्षांचे होते आणि जो तरुण कार चालवत होता ना, तो अजूनही ICU मध्ये मृत्यूशी झुंज देतोय. कारचा तर अक्षरशः चेंदामेंदा झालाय. मंडळी, 0 ओव्हरमध्ये ही बातमी दाखवण्याचं कारण म्हणजे भारतात रस्ते सुरक्षा आणि नियमांचं पालन यांची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. आपल्यापैकी अनेकांना त्याचं गांभीर्यच नसतं. काही लोकांना तर नियम मोडणं म्हणजे शौर्याचं लक्षण वाटतं आणि त्यामुळेच रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये भारत जगात पहिल्या स्थानावर आहे. 2023 साली आपण 2.25 लाख नागरिक रस्ते अपघातांमध्ये गमावले. सरतेशेवटी काही वेळा नशिबानं आपण वाचतोही, पण होत्याचं नव्हतं व्हायला एक क्षण पुरेसा असतो. डेहराडूनमध्ये ज्या 6 तरुणांचा मृत्यू झाला त्यांच्या पालकांचा एक क्षण विचार करा. त्यांना आपलं पुढचं आयुष्य आपल्या मुलामुलींच्या आठवणीतच काढावं लागणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.